नमस्कार मित्रांनो, मी संतोष सानप गोट फार्मवरती सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज 27 ऑगस्ट आहे. 27 ऑगस्ट 2026 वार गुरुवार आहे. आपण आज सायकड्याचा आहे ना शेळ्यांचा बाजार कव्हर करण्यासाठी आलेलो आहे. नवीन शेळी पालकांची भरपूर रिक्वायरमेंट असते की आपल्या परिसरामधला निफाड तालुक्यातला म्हणा किंवा नाशिक जिल्ह्यामधला बाजार दाखवाया शेळ्यांचा. तर त्यासाठी आपण आहे ना आज सायकडा बाजार कव्हर करतोय. सायकडा बाजार आहे ना तसा प्रसिद्ध आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. तर संपूर्ण व्हिडिओ बघा, मला तो व्हिडिओ नक्की आवडेल. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या सानप गोट फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खास करून आपल्या व्ह्यूअर्ससाठी मी सायकडा बाजारामध्ये आलेलो आहे. तर तुम्ही आता व्हिडिओ पुढं कंटिन्यू बघा. सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळे ना सध्या तितकेसे ॲनिमल बाजारमध्ये येते नाही. ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये पण आपण जसे आपली विजिट होईल तसे आपण सायकडाचा गोट म्हणजे शेळ्यांचा बाजार चे व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकत जाऊ. ठीक आहे. आपल्याकडे मेंढ्या 70-80 मेंढ्या आहे, 40 शेळ्या आहे. तुमच्याकडे कसं 12 महिने माल विकला राहतो? 12 महिने राहतो. मला तर या बाजूला सगळ्या गाड्याच दिसत आहे. गाड्या म्हणजे लोड करूनच लोड करून आणलेला आहे. काय माल एवढा आपला. आतमध्ये एंट्री केल्यानंतर आता श्रावण महिना चालू असल्यामुळे तितकीशी बाजारामध्ये तेवढी गर्दी नाही. तसे ऑदर सीझन मध्ये ना मेंढ्या पण मोठ्या प्रमाणात येतात आणि शेळ्या आणि बोकड पण असतात. तर आता आपण जस्ट एंट्री केलेली आहे आतमध्ये. श्रावण महिना चालू आहे, तेवढे ॲनिमल किंवा शेळ्या बोकडं बाजारामध्ये आलेले नाही. श्रावण महिना जसा संपेल तसा आपण बाजार पूर्ण भरायला सुरुवात होईल. तरी पण जे काही शेतकरी वर्ग आलेले व्यापारी वर्ग आलेला आहे तर आपण आता त्यांची या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी एक शेतकरी आलेले, त्यांनी त्यांच्या काही फिमेल विक्रीसाठी आणलेले आहे. दादा, तुम्ही कुठून आलेले? नांदूर मधमेश्वर. अच्छा अच्छा. किती शेळ्या विक्रीसाठी आणलेल्या आहे? 7, 8, 9 आहे. अच्छा अच्छा. आता श्रावण महिना चालू असल्यामुळे कशी मागणी आहे सध्या? कमीच कमी मागणी आहे ना? बर बर. बाजारमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपली स्थानिक गावरान शेळी विक्रीसाठी येत असते. तर इथं आता शेतकरी आलेले, आपण काही शेतकरी वर्गाकडनं आहे ना त्यांनी त्यांचे ॲनिमल विक्रीसाठी आणलेले. आता इथं एक आपले खेरवडीचे सर आलेले, आपण त्यांची माहिती घेऊ. त्यांनी शेळी आणलेली त्यांची विक्रीसाठी. मनोज भाऊ, त्यांच्याकडे माहिती करा. हॅलो. तुम्ही शेळी विक्रीसाठी आणलेली? बरं बरं. सायकड्याचा बाजार तुम्हाला जवळ पडतो एकदम? जवळ. बरोबर आहे. तुम्ही दर गुरुवारी येता? गुरुवार राहतो. तुमच्याकडे झालेलं प्रोडक्शन पण तुम्ही विक्रीसाठी सायकलच्या बाजार. बरं बरं. आता तुम्ही शेळी आणलेली त्या शेळीची माहिती द्या. किती महिन्याची गाभण वगैरे? आता जाणायला आहे 5 दिवसांनी. तुम्हाला योग्य गिरायक आलं तर तुम्ही देणार. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9881 093 899. बरं बरं. बघा, ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल मित्रांनो, त्यांनी नंबर सांगितला, त्यांना 100% कॉल करा. सायकड्याच्या बाजारामध्ये मित्रांनो तसं आल्यानंतर आहे ना म्हणजे उस्मानाबादी शेळी म्हणा किंवा गावरान शेळी किंवा काठीवाडी शेळ्या येत असतात. काही खाली शेळ्या असतात, काही गाभण शेळ्या असतात. यामध्ये ट्रेडर लोक पण आलेले असतात. म्हणजे ते ज्या ठिकाणी ज्या ब्रीडचं हे आहे त्या ठिकाणावरनं ते शेळ्या खरेदी करतात आणि सायकड्याच्या बाजारामध्ये मागणी चांगली असल्यामुळे ते विक्रीसाठी आणतात. तर असंच आपले एक शेतकरी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, त्यांनी काही काठीवाडी शेळ्या विक्रीसाठी आणलेल्या आहे. तर आपण आता त्यांच्या काठीवाडी शेळ्यांची माहिती घेऊ आणि जस्ट त्यांचा नंबर पण आपण शेअर करू. ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल त्यांनी 100% त्यांना डायरेक्टली कॉल करावा. आपण ही माहिती बघताय ना, म्हणजे आपले व्ह्यूअर्स असेल, सबस्क्रायबर असतील, त्यांच्यासाठी आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून शेतकरी वर्गाचा त्या ठिकाणी फायदा होईल. नमस्कार दादा, तुम्ही आता मी तुमच्या शेळ्या बघतोय, छान शेळ्या आहेत. तर तुमच्या शेळ्यांची माहिती द्या. तुमचं नाव सांगा. मला भरत राजगिरे टाकळे लासलगाव. मोबाईल नंबर सांगा. 93 22 74 86 95. अच्छा. आता तुमच्याकडे काठीवाडी शेळ्या कायम विक्रीला असतात का? काठीवाडी शेळ्या कायम विक्रीला असतात का? हो, काय 12 महिने. हा. बरं बरं. ज्या कोणा नवीन शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट आली तर तुम्ही पूर्ण कराल का? हो हो. परत एकदा मोबाईल नंबर सांगा. 93 22 74 86 95. बघा मित्रांनो, अशा शेळ्या आहे
त्यांच्याकडे काठीवाडी ब्रीड काठीवाडी ब्रीडचं ट्रेडिंग करतात आणि ते आता सायकड्याच्या बाजारामध्ये विक्रीला घेऊन आलेले आहे. साधारणतः 3 ते 4 महिन्याच्या गाभण शेळ्या आहेत चार त्यांच्याकडे. 4.5 महिने 4-4.5 महिन्याच्या आहे. ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल त्यांनी त्यांना 100% कॉल करावा. त्यांच्याकडे अशा काही गावरान शेळ्या पण आहे. तर तुम्ही आता आपण त्यांचा नंबर शेअर केलेला आहे. ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल त्यांनी 100% कॉल करावा. दादा तुमच्या काठीवाडी शेळ्या मला खूप मोठ्या मापाचे दिसत आहे. हा. तर अशा शेळ्या काय रेंज मध्ये विक्री होतात? सांगायला 25,000 आहे भाऊ. कमी नमी होऊन जाईल थोडंफार. बघा मित्रांनो, सांगायला ते 25,000 रुपये प्रति नग सांगताय. हो एकदा तुम्हाला ॲनिमल पसंत पडले, त्यांचा नंबर आपण दिलेला आहे. तुम्ही त्यांच्या संग डायरेक्ट म्हणजे फोनवरती बोलू शकता. आणि व्यवहाराचं काय, एकदा समोर आल्यानंतर व्यवहार कमी जास्त होत असतो. होऊन जाईल. तुम्हाला एकदा ॲनिमल पसंत पडले तर तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉल करा. ते 12 महिने काठीवाडी शेळ्यांचं ट्रेडिंग करतात. ठीक आहे. बाजारामध्ये आल्यानंतर मित्रांनो अशा स्थानिक शेळ्या विक्रीसाठी आलेल्या असतात. आता या दादांकडे एक ब्राऊन कलरची शेळी बघा. आता आपण त्यांची माहिती घेऊ. कुठून आलेले आहे दादा? रवळस पिंपरीहून आलोय आम्ही. अच्छा, एकच शेळी विक्रीसाठी हो, आलेली? एकच आणली. शेळीची माहिती द्या ना, किती महिन्याची गाभण वगैरे काय? आता ही 2.5 ते 3 महिन्याची आहे. अच्छा अच्छा, बरोबर. तुम्ही छोटं शेळी पालन करतात का घरी? हो, स्वतः शेळी पालन. मग आता विक्रीचं का नियोजन? गाभण आहे शेळी तर. आता ही गाव म्हणे म्हणून विकायला आणली आपण. अच्छा, अडचण आल्यामुळे हो, तुम्ही विकायला अडचण आणली. आल्यामुळं. तुमचा मोबाईल नंबर सांगा. मोबाईल 9503 77 94 96. बरं. तुम्हाला कॉल आल्यानंतर 100% हो, माहिती देऊ. द्या तुम्ही. हा? त्यांनी एक पाट विक्रीसाठी आणलेली, त्यांची पाट तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकतात. कुठून आलेले दादा? करंजीवरून आलो. करंजी. हा तुम्हाला सायकड्याचा बाजार जवळ पडतो? हा, जवळ पडतो. बरोबर आहे. आता श्रावण असल्यामुळे जरा बाजार बाजार कमी आहे. कमी. जसा श्रावण संपेल तशी जास्त परत जास्त बाजार. बाजारामध्ये गर्दी वाढेल नाही का? हो. काय किंमत सांगता तुमच्या शेळीची? ही सांगितलं 8,000 रुपये. 8,000 रुपये सांगितली. बरं बरं. किती महिन्याची? ही 6 महिन्याची. 6 महिन्याची. हा. घरी किती शेळ्या आहे? घरी जवळजवळ 10 शेळ्यांना 50 मेंढ्या आहे. 10 शेळ्या 50 मेंढ्या आहे. आणि मेंढ्या तुम्ही बंदिस्त केलेले का? नाही, ओपन चालतो. ओपन म्हणजे दिवसभर चालायला दिवसभर जातात का? चालणं. म्हणजे तुम्हाला तो व्यवसाय तुमच्या याच्याशी हा. निगडीत तुम्हाला चांगला वाटतो? पहिल्यापासून चांगला आहे. बरोबर. बघा मित्रांनो, त्यांनी अशी पाट विक्रीला आणलेली. आता श्रावण महिना चालू असल्यामुळे जरा थोडं स्लॅक आहे. परंतु सायकड्याचा बाजार आहे ना सर्वांसाठी जवळ असतो. आणि नाशिक जिल्ह्यातला सर्वात फेमस बाजार म्हटल्यानंतर ना सायकड्याचाच बाजार पडतो. आता सध्या मेंढरांची संख्या फार कमी आहे. पण जसं काही दिवाळीनंतर हिवाळा चालू होईल, हिवाळा म्हणजे हिवाळ्यातले 4 महिने आणि उन्हाळ्यातले 4 महिने ॲनिमल इथं मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असतात. आणि मार्केट कमिटी ना त्या पद्धतीत सर्व काही नियोजन करत असते. तर असे जवळचे शेतकरी आजच्या मितीला जशी काही अडचण येते त्या पद्धतीत ते त्यांचे ॲनिमल विक्रीसाठी आणतात आणि आपली गरज पूर्ण करतात. दादा तुमचा आता तुम्ही हा बोकड विक्रीला आणलेला किती महिन्याचा बोकड हा? 17 महिन्याचा. जोरात बोला जरा. किती महिन्याचा? 17 महिन्याचा. 7 ते 8 महिन्याचा बोकड आहे. आणि ही पाट पण ती तेवढीच. तेवढीच. बोकडाची काय किंमत सांगता सध्या? 16,000 रुपये. 13,000 रुपये सांगता. 16,000. 16,000 सांगताय. कुठपर्यंत मागणी झाली? 13 13,500. बरं बरं. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 95 79 89 73 94. सांगितलं. बघा मित्रांनो, ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल, तुम्ही कुठून आले? देवपूर. तुमच्याकडे घरी बोकड विक्रीसाठी असतात का? 12 महिने. तुमचं म्हणजे शेळी पालन आहे घरी? बघा मित्रांनो, त्यांचं घरी शेळी पालन आहे. ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल म्हणजे कारणासाठी बोकड लागत असतील, काही कार्यक्रमासाठी वगैरे नाही का, तर त्यांच्याकडे 12 महिने बोकड विक्रीसाठी असतात. ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल, आपण सरांचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे. ते सिन्नर भागातले आहे, देवपूर भागातले. तर त्यांना 100% कॉल करा. विंचूरचे नेवगे पाटील आपल्या बरोबर. तसं त्यांचं इंस्टाग्रामवरती एक छान अकाउंट आहे आणि भरपूर फॉलोअर्स आहे. तर ते दर गुरुवारी सायकड्याच्या बाजारामध्ये असतात. आणि नेवगे म्हटल्यानंतर, विंचूरचे नेवगे म्हटल्यानंतर ना लगेच लक्षात येतं. तर 12 महिने ते बोकडं विक्री करतात. आत्ता सध्या त्यांचं ट्रेडिंगवरती जोरात काम चालू आहे. जागेवर नसते ना मोठ्या प्रमाणात बोकड विक्री करतात. आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातील भरपूर शेळी पालक म्हणा किंवा शेतकरी वर्ग त्यांच्याकडनं बोकडं खरेदी करण्यासाठी जागेवर जाऊन खरेदी करतात. नियमाप्रमाणे ते दर सायकड्या बाजारला येत असतात. आता त्यांच्याकडं शेळी विक्रीसाठी आहे, काही छोटे ॲनिमल पण विक्रीसाठी आहे. तर आपण त्यांच्या शेळीची माहिती घेऊ, त्यांचा मोबाईल नंबर घेऊ. ज्यांना कोणाला भविष्यात बोकडांची रिक्वायरमेंट असेल तर त्यांनी त्या वेळेस त्यांना 100% कॉल करा.
आपण पण तसं आता दर गुरुवारी सायकडा शेळ्यांचं जे मार्केट आहे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. नेवगे पाटील नमस्कार. नमस्कार. काय शेळी आणलेली का आज? एक शेळी आणली, काय त्या शेळीचं सांगा आम्हाला. पिल्ल पण दिसतात तिला 2 बोकड आहे खाली. अच्छा. जी किंमत 28,000 सांगायला. किंमत 28,000 सांगितलेली. कुठपर्यंत द्यायची? देऊन टाकू 23-24 ला. बघा मित्रांनो, किंमत सांगितली जाते. बाजारामध्ये आल्यानंतर आहे ना त्या किमतीवर जायचं नसतं. व्यवहार करताना समोर बसल्यानंतर व्यवहारामध्ये कमी होत असतं. आता ही काठीवाडी जातीची शेळी आहे. शेळीची ऑर्डर क्वालिटी म्हणजे सडांची क्वालिटी बघू शकता. 2 पिल्ल आहे. काय पिल्ल आहे मध्ये? काय दोन्ही बोकड आहे. दोन्ही बोकड आहे. बरोबर बरोबर. तर ते म्हणजे काठीवाडी शेळीची ट्रेडिंग पण करतात आणि बोकडांची पण ट्रेडिंग करतात. राजस्थानवरनं जे शिरोई कोटा जातीचे बोकड असतात ते त्यांच्याकडे विक्रीसाठी असतात आणि स्थानिक लेवलच्या शेळ्या पण त्या खरेदी करतात आणि विक्री करतात. तर आता त्यांचं 12 महिने काम चालू असतं. तर आता ही शेळी त्यांनी विक्रीला ठेवलेली 28,000 रुपये किंमत सांगितलेली आहे आणि त्यामध्ये थोडंफार कमी होईल. ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल त्यांनी त्यांच्या संग 100% कॉन्टॅक्ट करावा. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. घ्या ना, 917578 3446. ओके मित्रांनो, त्यांनी नंबर सांगितलेला आहे. ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल किंवा भविष्यात काही बोकडं खरेदी करायची असेल तर त्यांना कॉल करावा. त्यांचं 12 महिने काम चालू असतं. मित्रांनो, नेवगे पाटलांचं इंस्टाग्राम आयडी वरती चांगले फॉलोअर्स आहे आणि ते त्याच्या माध्यमातून ना विक्री करत असतात. तुमचं इंस्टाग्राम आयडी सांगा. ते रवी गोट फॉर्म. रवी गोट फार्म या नावाने विंचूर. बघा त्यांचं इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करून घ्या. त्याच्यावरती त्यांचे व्हिडिओ येत असतात. ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असतील ते 100% त्या ठिकाणी पूर्ण करतील. आणि विंचूर चांगला स्पॉट आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये जाण्याच्या हिशोबानं आपल्या संभाजीनगर हायवेवरती विंचूर म्हणजे लोकेशन आहे. तर ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल त्यांनी त्यांच्या आयडीला फॉलो करा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. तर 100% तुम्ही त्यांच्याकडनं खरेदी करा. विश्वासातली माणसं आहे आपले. ठीक आहे मित्रांनो, बाजारामध्ये आल्यानंतर आहे ना जसं आपण पुढं चालू सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शेतकरी माल असतो आणि आतल्या बाजूला आल्यानंतर व्यापारी वर्गाचा माल असतो. तर आपले चाचा आहे ना सुकेण्याचे, तर ते त्यांच्याकडे बोकडं पाटी असे पट्टीच्या रेटमध्ये देत असतात. जी काही क्वांटिटी असेल त्याला पट्टी म्हटलं जातं आणि ते विक्रीसाठी आणलेले असतात. तर आता त्यांच्याकडं साधारणतः काही बोकड आणि पाटी अशी 8 ॲनिमलची पट्टी आहे. तर आपण आता त्याची माहिती चाचांकडनं घेऊ. चाचा नमस्कार. नमस्कार. तुमचे आता पट्टीचा माल तुम्ही काय पट्टीने देणार सांगा. 8,000 बोलले ना आपण 7,000. हा 7,000 रुपये नगाने. 7,000 कमी जास्ती करू देऊ अजून. बरोबर बरोबर. बघा मित्रांनो, अशी पट्टी असते तर त्यांनी 7,000 रुपये नग सांगितलेलं आहे. ज्यांना कोणाला बोकड पालन करायचं असेल म्हणजे साधारणतः 3-4 महिन्याचे बोकड घ्यायचे, 3-4 महिने सांभाळायचे आणि परत विक्री करायची, त्यासाठी बेस्ट नियोजन आहे. आता याच्यामध्ये काही पाटी काही बोकड आहे. ज्यांचं कोणाचं रिक्वायरमेंट असेल, ज्यांना बोकडच पाहिजे ते बोकड पण तुम्ही अलग देऊ शकता ना. हा मग तर आपला सायकडचा बाजार जवळ पडतो. चाचा पण दर गुरुवारच्या बाजारामध्ये असतात. तुम्ही इथं आल्यानंतर चाचा तुम्हाला 100% बघायला भेटतील. ज्यांना कोणाला बोकडाची रिक्वायरमेंट असेल तर आता त्यासाठी आपण चाचाचा नंबर घेऊ. तुम्ही 1-2-4 दिवस अगोदर कॉल करू शकता. चाचा तुम्हाला तिथल्या स्थानिक जवळच्या परिसरातनं बोकडं पण गोळा करून देतील. चाचा तुमचा नंबर सांगा. बघा मित्रांनो, ज्यांना कोणाला बोकड पालन करायचं असतं आणि एक क्वांटिटी म्हणजे 10, 20, 25, 30 नग असे नग लागत असतील तर त्यांनी 100% ना चाच्यांना कॉल करावा किंवा या भाऊंना कॉल करावा. परत एकदा नंबर सांगा. 99-21-18-72-42. ओके ओके. गुलामबाई आलेले त्यांचं नाशिकला दुकान आहे. तर आता सध्या श्रावण चालू आहे आणि त्यांचा दर गुरुवारी ना चांगले ॲनिमल ते खरेदी करतात. शेतकऱ्यांना चांगली किंमत देतात ॲनिमलची. तर आता आपण आहे ना सध्या बाजाराची सायकड्या बाजाराची परिस्थिती काय श्रावण महिन्यामुळे त्याची एक बाईट आहे ना गुलामबाईकडनं घेऊ. गुलामबाई, आता सध्या मार्केटची म्हणजे शेळी बाजाराची काय पोझिशन आहे सायकड्याच्या? आता श्रावण महिन्यामुळे लई स्लॅग चालू आहे. आता श्रावण महिन्यामुळे स्लॅग चालू आहे. हो. साधारण म्हणजे किती दिवस स्लॅग राहील आता? हे तरी आता नवरात्र पर्यंत कमीत कमी दीड एक महिना. 1.5 महिना स्लॅग राहील. हो. जसं पावसाळा संपला आणि थंडी चालू होईल परत मार्केट वाढावरती. बरोबर. छोटी मोठी रिक्वायरमेंट आल्यानंतर तुम्ही पूर्ण कराल का? काही कोणाला बोकड वगैरे लागत असतील तर करू ना. तुमचा नंबर सांगा मग. 96-57 65 53 13. बघा आपले मित्र आहे गुलामबाई, त्यांनी नंबर दिलेला आहे. दर गुरुवारच्या बाजाराला ते येत असतात आणि मोठ्या प्रमाणात ॲनिमल खरेदी करतात. त्यांनी आता मार्केटची पण पोझिशन सांगितलेली. श्रावण महिना चालू असल्यामुळे
सध्या स्लॅक पोझिशन आहे, पण जसं 1.5 महिन्याचा कालखंड जाईल, हिवाळा चालू होईल, तशी मार्केटमध्ये परत पूर्ववत सर्व काही गोष्टी होतील. तरी ज्यांची कोणाची छोटी मोठी रिक्वायरमेंट असेल ते विश्वासाचं ठिकाण म्हणजे गुलामबाई, तर त्यांना तुम्ही कॉल करा, तुमची रिक्वायरमेंट 100% पूर्ण होईल. मित्रांनो, बाजारामध्ये पुढे आल्यानंतर आहे ना, या मावशी ना सायकड्याच्या बाजारामध्ये दर गुरुवारच्या बाजाराला हमखास असतात. आता मी पण बोकड विक्रीसाठी म्हणजे मी तर कधी नवं देत असतो 2 महिन्यातून 4 महिन्यातून, परंतु मी ज्या वेळेस येतो त्यावेळेस या मावशी मला कायम दिसत असतात. म्हणजे त्यांच्याकडे 12 महिने ना अशा पाटी बोकड विक्रीसाठी असतात. आता भरपूर नवीन शेळी पालकांची रिक्वायरमेंट असते का आम्हाला बोकड पालन करायचं आहे, आम्हाला 2 नग 5 नग 10 नग असे लागतात 2 महिन्याचे 3 महिन्याचे. तर या मावशी म्हणजे त्या 12 महिने त्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार चालू असतात. आता आपण मावशीकडनं माहिती घेऊ त्या कुठल्या आहे काय, त्यांचा मोबाईल नंबर पण शेअर करू. ज्या कोणी नवीन शेळी पालकांना बोकड पालन करायचंय त्यांनी 100% मावशीला कॉल करा. त्या स्थानिक लेवलच्या परिसरातनं बोकड गोळा करून ते तुमची रिक्वायरमेंट पूर्ण करतील. ठीक आहे मावशी, तुमचं नाव सांगा. हिराबाई भाऊसाहेब वेळंजकर. अच्छा, मोबाईल नंबर नाही सांगता यायचा. बरं, हरकत नाही. सायकडच्या बाजारामध्ये आल्यानंतर त्या आतल्या बाजूला कायम दिसत असतात. एकदा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा, त्या कायम असतात या बाजारामध्ये आणि बघू शकता. आता त्यांनी या पाठी या बाबांना दिलेल्या, बाबा वर बोला, पाठी घेतल्या ना तुम्ही? केवढ्याला घेतल्या पाठी सांगा. एक 8.5 8.5 जोडी दिली का? हा, बघा मित्रांनो, म्हणजे घेणारं गिराईक सुद्धा आहे ना इथं बाजारामध्ये येत असतं. आता या मावशीने ना या बाबांना आहे ना 2 पाटी विक्री केलेल्या तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता. हा, जोडीमध्ये पाटी घेतलेल्या आहे. तर बघा, भरपूर शेळी पालकांची रिक्वायरमेंट असते का आम्हाला बोकड पालन करायचंय. तर ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल, मावशी तुम्हाला मोबाईल नंबर माहिती तुमचा? सांगता येत नाही. बरं, हरकत नाही. मला नंबर मिळाला तर मित्रांनो मी ना तो आहे ना कमेंट मध्ये टाकतो किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. हा, किंवा पुढच्या बाजारामध्ये आपण व्हिडिओ कव्हर करण्यासाठी आलो नेक्स्ट टाइम त्यांचा नंबर आपण 100% शेअर करू. तर या बाबांनी त्या 2 पाटी खरेदी केलेल्या आहे. बाबा आता त्या पाटी मोठ्या करून त्यांचं प्रोडक्शन वाढवणार आहे. बघा, भरपूर म्हणजे नवीन वयोगटातला वर्ग असो किंवा वयस्क व्यक्ती असो, शेळी पालनाची ना प्रत्येकाला बुरळ आहे. तर या बाबांनी आता या पाटी खरेदी केलेल्या आहे मावशीकडनं आणि ते त्यांच्या आता गोट्यावरती घेऊन त्यांचं संगोपन करणार आहे. ठीक आहे मित्रांनो, बाजारामध्ये आल्यानंतर आहे ना म्हणजे जो रोड आहे त्यावरती बाजार भरतो असतो आणि अशी गर्दी असते सकाळच्या वेळेमध्ये. हा बाजार साधारणतः सकाळी 7 वाजेपासून 11 वाजेपर्यंत बऱ्यापैकी असतो. कुठल्याही लोकल स्थानिक मार्केटचं वैशिष्ट्य असं असतं की तो सकाळच्या वेळेत भरतो आणि 2-3 तासामध्ये ना बऱ्यापैकी गर्दी असते आणि त्यानंतर बाजार कमी होत जातो. तर शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग असे गाड्या वगैरे भरून आलेल्या असतात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मेंढराच्या स्थितीला थोड्याफार प्रमाणात व्यापारी वर्गाने आणलेले, बाकी अशा कटिंगचा माल जास्त प्रमाणात आलेला असतो आणि काही गाभण शेळ्या, काही विलेल्या शेळ्या व्यापारी वर्गाच्या असतात. तर त्या सुरुवातीच्या तोंडालाच असतात. म्हणजे आपण आतमध्ये एंट्री केल्यानंतर गेटपासून बऱ्यापैकी पुढे आल्यानंतर आहे ना शेतकरी वर्गाचा माल सुरुवातीच्या टप्प्यात असतो. बाकी इकडच्या बाजूला आहे ना तुम्ही बघू शकता व्यापारी वर्ग माल घेऊन येतो आणि त्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार चालू असतात. ठीक आहे मित्रांनो, बाजारामध्ये आल्यानंतर आहे ना हे दादा आपल्याला भेटलेले. त्यांच्याकडे काही प्रमाणात शेळ्या आणि मेंढ्या आहे आणि त्यांचं आहे ना दिवसभर चारायला घेऊन जात असतात. तर त्यांच्या संग चर्चा झाल्यानंतर मला असं वाटलं का त्यांची थोडी बाईट घेतली पाहिजे आपण. त्यांच्याकडे जागेवरती पण माल विक्रीसाठी असतो. तर आपण आता त्यांची माहिती घेऊ. ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल त्यांनी 100% भविष्यामध्ये त्यांना कॉल करा. दादा, कुठून आले तुम्ही? बेंडाळीवरून आले. अच्छा. आता तर सध्या श्रावण महिना चालू आहे सध्या. तुम्ही काय मार्केटची पोझिशन बघायला आले का? हो. काय वाटतं आपला सायकडाचा बाजार कसा वाटतो? बाजार थोडा आता कमी आहे सध्या, कमी श्रावण महिन्यामुळे. दिवाळी नंतर बाजार चांगला भरतो. हा, म्हणजे जसं श्रावण महिना चालू होतो त्याच्या अगोदर पण मार्केट चांगलं असतं. हो. आणि थोडं 1.5 महिना हा जरा स्लॅकचा पिरियड आहे. स्लॅक राहतो. बरोबर आहे. आणि मग तुम्ही आता बाजार पाहायला आलेले, एकूण बाजाराची परिस्थिती सध्या स्लॅकच आहे नाही का? स्लॅक म्हणजे एकदम कमीची. घरी शेळ्या मेंढ्या किती आहे आपल्याकडे? आपल्याकडे मेंढ्या 70-80 मेंढ्या आहे आणि 40-1 शेळ्या आहे. तुम्ही चारायला म्हणजे फिरस्त आहे का तुमचं? हो, फिरस्त आहे. विक्री कसं करता मग तुम्ही? विक्री आपण बोकडे, पाठी,
गिरायक आल्यावर देऊन टाकतो जागेवर. जागेवर पण देतात. हो. आणि वाटलं तुम्हाला काही लयच काही म्हणजे अशी पैशांची गरज पडली किंवा तुम्हाला काही लॉट मध्ये असेल तर तुम्ही बाजारामध्ये पण आणून हो डायरेक्ट लॉट पण घेऊन येतो आम्ही 10 12 12. आता मला पण मेंढ्यांचे व्यवहार कसे होतात ते माहित नाही. मेंढ्याचे व्यवहार कसे लॉट मध्ये होत असतात का? लॉट मध्ये आपलं कसं आता बोकडं पाटी कसं आपण नगान घेतो तसे मेंढरांचे व्यवहार लॉट मध्ये Lot मध्ये होत्या. होत्या. परत सुट्टा पण होतो. सीझन वाईज इथं मोठमोठे ट्रक आलेले असतात कर्नाटक बँगलोर बँगलोरचा ट्रक आहे. तर ते व्यापारी चांगल्या भावात माल खरेदी करतात का? हो घेत्या ना कारण चांगली. ऑफ सीझन मध्ये ना शेळ्यांपेक्षा मेंढर जास्त असतात तिथं. हो त्यामुळे तुमचं मेंढी पालन सक्सेस आहे. सक्सेसच आहे. कुठलं ब्रीड आहे आपल्याकडे? आपल्याकडे 5-6 जातीचे मेंढ्या आहे. 5,000 जातीचं आहे. हो मग तुम्हाला म्हणजे त्याचं प्रोडक्शन चांगलं भेटतं. भेटतं चांगलं आहे, एकदम भारी आहे. बघा मित्रांनो, ज्यांना कोणाला म्हणजे शेळी पालन करायचं असेल ते शेळी पालन पण करू शकतात. ज्याला ज्या क्षेत्रात आवड असेल ते त्या क्षेत्रात हे करू शकतं. बाकी दादा मेंढी पालन पण करतात आणि शेळ्या पण आहे. तर त्यांना मेंढरामधनं चांगलं उत्पन्न भेटतंय. जस्ट आमची ओळख झाली तर दादांना खूप छान माहिती दिलेली आहे. बघा व्यवसाय कोणी पण करू शकतो, फक्त एक जिद्द पाहिजे. तर त्याचं एक उत्तम उदाहरण आहे दादा आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 90 67 68 44 57. बघा आपण त्यांचा नंबर पण शेअर केलेला आहे. ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल भेंडाळीची ना आपण हो तर आपले निपाड इथं जास्त करून शेतकरी वर्ग निपाड तालुक्यातूनच आलेला आहे. तर ज्यांची काही रिक्वायरमेंट असेल त्यांनी 100% कॉल करा. धन्यवाद. धन्यवाद. कुठून आले दादा? कुठून? सिन्नर. काय माल विकायला आले का घ्यायला आले? बरं बरं घेता. तुमच्याकडे कसं 12 महिने माल विकलेला राहतो? 12 महिने राहतो. मला तर या बाजूला सगळ्या गाड्याच दिसत आहे. गाड्या म्हणजे लोड करूनच लोड करून आणलेला आहे. काय माल एवढा आपला मला या काही उस्मानाबादी शेळ्या दिसतात. नाही. काठीवाडी, गावठी काठीवाडी, बेरड. अच्छा अच्छा. त्या संगमनेरी 2 शेळ्या पण विक्रीला राहतात का आपल्या? अजून काय काय विकायला राहतं? सगळं राहतं. बोकड्या, मेंढ्या, शेळ्या. 12 महिने. 12 महिने. नाव सांगा तुमचं. नाव सांगा. नाव गौरव. गौरव दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा. 83 90 83 11 43. बघा गौरव दादाकडे ना मित्रांनो गावरान शेळी, उस्मानाबादी शेळी, रांगडी शेळी, बोकड विक्रीला असतात. ज्यांना कोणाला छोटे बोकड विक्री करतात का तुम्ही? छोटे बोकड विक्री करतात? नाही छोटे नाही, मोठे राहतं सगळं. मोठे अॅनिमल विक्रीसाठी असतात आणि दर सायकड्याच्या बाजारामध्ये येत असतात. आतमध्ये आल्यानंतर ना, रस्त्याच्या एंडला आहे ना त्यांचं लोकेशन असतं. तर त्यांचा मोबाईल नंबर आपण शेअर केलेला आहे. ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल त्यांनी एकदा त्यांच्याशी संपर्क करावा. खात्रीशीर माल देतात ते. ठीक आहे मित्रांनो, व्यापारी वर्गाकडे आल्यानंतर आहे ना त्यांच्याकडं अशा शेळ्या विक्रीला असतात, काही बोकड विक्रीला असतात. असं पट्टीच्या भावामध्ये या बाजूला आल्यानंतर शेतकऱ्यांचा माल कमी असतो आणि व्यापारी वर्गाचा माल जास्त असतो. तर त्यांच्या गाड्या वगैरे असे तुम्ही बघू शकता या बाजूला असतात आणि भरपूर चांगल्या क्वालिटीचे बोकड विक्रीसाठी असतात. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला संपूर्ण दाखवतो. बघू शकता श्रावण महिना असला तरी ना बऱ्यापैकी गर्दी आहे आणि व्यापारी वर्गाची रेलचल ना कायम चालू असते. सायकड्याचा बाजार आहे ना फेमसच आहे. या व्यापारी वर्गाने जास्त फेमस केलेला आहे. बघू शकता तुम्ही भरपूर व्यापारी वर्ग आहे. बोकडांच्या पट्ट्या आहे चांगल्या विक्रीसाठी, शेळ्यांच्या पट्ट्या आहे. तर ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल त्यांनी ना सायकडा बाजारने 100% व्हिजिट करा आणि आपली रिक्वायरमेंट पूर्ण करा. सायकडाचा बाजार नाशिक जिल्ह्यामध्ये फेमस आहे. बघा अशी लॉटची लॉट पट्टीच्या भावामध्ये खरेदी होतात. मित्रांनो बाजारमध्ये पुढे आल्यानंतर ना आमचे देवगावचे आमचे मोठे बंधू आमचे भाऊ भेटलेले आणि त्यांच्याकडे आहे ना बोकड विक्रीसाठी आहे. ते दर गुरुवारी ना सायकड्याच्या बाजारामध्ये येत असतात आणि मोठ्या प्रमाणात आहे ना व्यापारी वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, त्यांना बोकडं विक्री करत असतात. तर आता आपण त्यांची ना माहिती घेऊ आणि ज्यांना कोणाला काही रिक्वायरमेंट असेल तर त्यांनी भाऊंना 100% कॉल करा. विश्वासातलं काम आहे. आपल्या देवगाव धानोरा परिसरामध्ये त्यांचं काम चालतं आणि ते ऑदर बाजारामध्ये पण असतात, पण जास्त करून आपला सायकड्याचा बाजार फेमस आहे आणि त्या ठिकाणी ते ना त्यांचा माल घेऊन येत असतात. आता साधारणतः बघा व्हिडिओमध्ये बघू शकतात त्यांनी हा एक बोकड विक्रीसाठी आणलेला आहे. तर ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल कॉल करा. भविष्यात पण तुम्ही त्यांना कॉल करू शकता, त्यांच्याकडे कायम माल अवेलेबल असतो. भाऊ नमस्कार. नमस्कार. जरा तुमचं नाव गाव सांगा, आपले व्ह्यूअर्स आहे त्यांना माहिती होईल आणि ते तुम्हाला भविष्यात कॉल करतील 100%. भाऊ समोर देवगाव. अच्छा अच्छा. तुमच्याकडे बोकडं कायम विक्रीला असतात? काय विक्रीला राहत?
बघा मित्रांनो, सायकड्याच्या बाजारामध्ये ते कायम येत असतात आणि चांगलं नाव आहे त्यांचं, तर तुम्ही त्यांना 100% कॉल करा. आता या बोकडाची काय किंमत सांगितली भाऊ? 9,000 रुपये. अच्छा, हे बघा अशा रेंज मध्ये ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल तुम्ही भाऊला 100% कॉल करा. त्यांचा माल तर तसा बाजारामध्ये आल्यानंतर थांबत नाही, परंतु आपल्या स्थानिक लेवलला ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल त्यांनी 100% भाऊला कॉल करा. भाऊची माझी पण जस्ट आता भेट झाली, मग म्हटलं भाऊंना म्हटलं मी जरा तुमची एक बाईट द्या, जेणेकरून तुमचा सोशल मीडियावरती ना नंबर जाईल आणि शेतकरी वर्गाची रिक्वायरमेंट पूर्ण होईल. चांगले अॅनिमल खरेदी करतात, चांगल्या भावामध्ये खरेदी करतात आणि विक्रीचं म्हणजे विक्रीसाठी ते सायकड्याच्या बाजारामध्ये आणत असतात. मित्रांनो, बाजारामध्ये आल्यानंतर ना इकडचा जो ओपन स्पेस आहे, या ओपन स्पेसमध्ये आहे ना मेंढ्या येत असतात. आता व्हिडिओमध्ये बघू शकतात. आता सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळे ना सध्या यांची संख्या कमी, फारच कमी आहे. न तर साधारणतः हा 2 ते 2.5 एकराचा परिसर पूर्ण आहे ना मेंढ्यांनी पॅक झालेला असतो. म्हणजे व्यापारी वर्ग पण खरेदीसाठी जास्त असतो आणि मेंढपाळ लोक पण आहे ना मेंढ्या विक्रीसाठी घेऊन म्हणजे आणलेले असतात आणि व्यापारी वर्ग पण मोठ्या प्रमाणात असतो. सध्या स्लॅक सीझन असल्यामुळे ना अगदी कमी म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये मेंढर आहे विक्रीसाठी. तर मी जस्ट आता साईटला आल्यानंतर आहे ना हा व्हिडिओ हे करतोय. काय सध्याची पोझिशन काय? खूप ॲनिमल कमी म्हणजे मेंढर खूप कमी दिसतात का बरं? बाजारच नाही मेंढ्याचा बाजार नाही आता. 31 डिसेंबर पासून 31 डिसेंबर नंतर 31 डिसेंबर ते हा बरोबर. इथं बाजारामध्ये आल्यानंतर गर्दी फारच कमी वाटली दरवेळच्या तुलनेमध्ये. चालू असल्यामुळे ना एकदम बिल मार्केट आणि 30% फुल चालणार. बरोबर. पट्टीच्या भावामध्ये व्यवहार होता ना असे लॉट मध्ये एकदम. बरोबर. भारी माल विकत नाही का? लोणीचा बाजार केव्हा असतो? बुधवारी. तिथं 12 महिने मेंढर असता का? हा. आणि तिथं नाही तिथं कुठले व्यापारी आता जास्त करून मग तेच कर्नाटक, बँगलोर, बरोबर. तुम्हाला ते असं म्हणायचं का सायकलचा बाजार तेवढा मेंढरांसाठी हे नाही? अच्छा. बघा मित्रांनो, या गोष्टी लक्षात घ्या. ज्यांना कोणाला विक्री व्यवस्थापन करायचं असेल तर श्रावण महिन्यामध्ये जरा स्लॅक असतो आणि 31 डिसेंबर पर्यंत का? हा. साखरीचा बाजार राहतो शुक्रवारी. बरोबर. चालू तरी मटणाला भाव हा नाही ते मटणाचे भाव तर काय आता वाढतीवच आहे, परंतु आपण एक बाजाराची सध्याची स्थिती काय ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर उपयुक्त माहिती दिलेली आहे दादांनी, काकांनी. हो. अच्छा. आता सध्याच्या मितीला. हा. बरोबर. या दिवसात खरोखर मित्रांनो थोड्या प्रमाणातच माल आलेला असतो. बघू शकता तुम्ही असे लोटची लोट आलेले असतात. एकूण व्यापाराची परिस्थिती अशी असते. आधी